नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीमध्ये भाग 77वा आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बेबी घाईत दूध पित होती आणि इकडे रुपाली बसल्या जागीच बेडला मागे टेकून डोळे बंद करते. तिला खूप झोप लागली होती, एवढी की तिला कंट्रोलच होत नव्हतं. आपोआपच डोळे झाकत होते, एवढी तिच्या डोळ्यांवर झोप येत होती. अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. तिचा चेहरा खूपच थकल्यासारखा वाटत होता. त्याला तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होतं, पण तो तरी काय करू शकणार होता. बेबीला भूक लागल्यावर तिला रुपालीचीच गरज होती. बेबीचं पोट भरतं तसं ती चेहरा रुपालीच्या कुशीतून बाजूला काढत तिच्या मोठ्या पाणीदार डोळ्यांनी आजूबाजूला टकमक पाहत होती. अर्जुनला तिचे डोळे खूपच आवडत होते, कारण ते सेम अर्जुन सारखेच होते. तिचे डोळे पाहूनच कोणालाही कळेल की त्याची मुलगी आहे. अर्जुनला डोळ्यामुळे खूप मुलगी आवडत असते, कारण तिच्या डोळ्यांपेक्षा ते डोळे सेम त्याच्यासारखेच आहेत. याच गोष्टीचा जास्त आनंद होत होता त्याला, कारण त्यांच्या घरात असे डोळे फक्त 3च व्यक्तींचे होते. अर्जुन, त्याची मीरा आत्या आणि त्याचे आजोबा. या तिघांचे डोळे सेम होते. थोडे थोडे आरवचे पण त्याच्यासारखे होते आणि आता त्याच्या प्रिन्सेसचे डोळे एक त्यांच्यासारखे झाले होते. रुपालीसारखीच प्रिन्सेस दिसत होती, फक्त डोळे अर्जुनसारखे होते. हू हा बेबी तोंडातून आवाज काढत हातपाय मारत होती. नो 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 नो, मम्मा झोपली आहे ना. अर्जुन लगेच बाळाला उचलून घेतो आणि पाळण्यात ठेवतो. अर्जुन रुपालीला डिस्टर्ब न करता तिला हळूच खाली बेडवर व्यवस्थित झोपवतो आणि तिच्या अंगावरती कम्फर्ट ओढून देतो, कारण रुपाली मगाशी बाळाला फीड करत करत तशीच बेडला टेकून झोपली होती. म्हणून अर्जुन तिला डिस्टर्ब न करता तिला व्यवस्थित झोपवतो. तोपर्यंत इकडे त्याची लेक रडायला सुरुवात करते, कारण अर्जुनने तिला उचलून घेतल्यावरती लगेच पुन्हाच खाली ठेवलं होतं आणि आता तिच्या नजरेला कोणच दिसत नव्हतं. तर लगेच ओठ बाहेर काढून रडायचं काम चालू होतं. ओ हो नो बेबी. बेबीच्या आवाजाने रुपालीला जाग येईल म्हणून अर्जुन लगेच बेबीजवळ जाऊन तिला उचलून घेतो. ना 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 ना, मम्मा झोपली आहे ना, आवाज नाही करायचा, अर्जुन बेबीला बोलतो. तसं त्याने आपल्याला घेतलं म्हटल्यावरती लगेच हू करून आता हुंकार भरू लागते. तिला फक्त आता घ्यायचंच असतं. तिला खाली ठेवलं की रडायलाच येत असतं. सो पोट भरलं आहे तर आता मस्ती करायची आहे का तुला? हां, झोपायचं कधी मग? अर्जुन तिला घेऊन रूममध्ये फिरत हळू आवाजात तिच्याशी बोलत होता. अर्जुन बराच वेळ तिला घेऊन फिरवत होता इकडून तिकडून, त्यामुळे आता त्याचे पाय दुखायला लागतात. तसं तो तिला घेऊन तिथे सोफ्यावर बसतो, पण अजून त्याने चेंज केलं नव्हतं. तसं तो बेबीला घेऊनच चेंजिंग रूममध्ये जातो आणि एका हाताने बेबीला व्यवस्थित पकडून त्याचा नाईट ड्रेस घेऊन बाहेर येतो. प्रिन्सेस, 1 मिनिट, हा बच्चा फक्त चेंज करतो, इथेच आहे मी, हां, रडायचं नाही, ओके? तू माझी गुड गर्ल आहे ना. अर्जुन तिला सोफ्यावर एका कोपऱ्यात ठेवून साईडने एक पिलो लावतो आणि तिच्यासोबत बोलतच कपडे चेंज करू लागतो, कारण प्रिन्सेसला तर झोप येत नव्हती आणि अर्जुनला रुपालीची झोप मोड होईल म्हणून आता खूप काळजी वाटत असते. म्हणून आता तो तिला घेऊनच फिरत असतो. त्याचा आवाज हळू असला तरी त्याच्या कुजबुजण्याने रुपालीला जाग येते. ती त्रासिक चेहरा करून डोळे उघडून पाहते तर डोळ्यांच्या समोरच अर्जुन त्याची पॅन्ट चेंज करत हळू आवाजात बोलत होता. तो कोणाशी बोलत आहे हे पाहण्यासाठी रुपाली त्याच्या समोर पाहते तर बेबी हात पाय हलवून त्याच्याकडे पाहत हसत होती. आता हे पाहून रुपालीलाच हसू येतं की ह्या दोघांचं नक्की चाललंय तरी काय एवढ्या रात्री. मग आता ती उठते आणि म्हणत असते की अर्जुन, अहो मला उठवायचं ना. रुपाली त्याच्याकडे पाहत हसतच उठून बसते. रुपालीचा आवाज येतो तसं अर्जुन पाठीमागे वळून पाहतो तर रुपाली उठून बसली होती आणि गालात हसत त्याच्याकडे पाहत होती. तसं का माहिती का, पण अर्जुनला खूपच लाजल्यासारखंच होतं. तो पटकन कपडे अंगावर चढवतो आणि बेबीला घेऊन बेडवर बसतो. तसं रुपाली मोठ्यानेच हसायला लागते. तिला आता हसूच आवरत नसतं अर्जुन आणि बेबीकडे पाहून. मग आता ती मोठ्यानेच हसायला लागते. तर आता अर्जुन तिला म्हणत असतो की रुपाली स्टॉप. अर्जुन तिला डोळे मोठे करून दटावत बोलतो. तसं रुपाली हसायची थांबते, पण पुढच्या क्षणी पुन्हा मोठ्याने बसकन हसून देते. रुपाली यार. अर्जुन पण केसात हात फिरवत गालात हसू लागतो. त्याचं त्यालाच कळत नव्हतं त्याच्या मुलीच्या येण्याने तो एवढा कसा बदलला होता ते. दोघेही हसत होते. मग बेबी कशी मागे राहील, ती सुद्धा पायाची सायकल चालवून हुंकार भरत गालात हसत होती. अहो मला उठवायचं ना. रुपालीचं हसून होतं तसं अर्जुनला ती बोलते.
इट्स ओके, तुला झोप लागली होती, अर्जुन रुपालीच्या कपाळावर किस करून बोलतो. खरं तर त्याला रुपालीची खूप काळजी वाटत होती, त्यामुळे तो रुपालीला अजिबात उठवत नव्हता. कपाळावर किस करून तो बोलतो, चला झोपा आता. का अजून तुम्हाला आणि तुमच्या लेकीला झोप आली नाही? रुपाली हसून बेबीकडे पाहत बोलते. आलीये झोप? हो ना प्रिन्सेस, झोपायचं ना आता. मम्माला गुड नाईट विश कर, अर्जुन बेबीला बोलतो. पण तिला कुठे काही समजत होतं. बेबी फक्त गालात हसायचं काम करत होती. गुड नाईट स्वीटी, अर्जुन रुपालीच्या एका गालावर ओठ टेकून बोलतं. गुड नाईट मम्मा, हे प्रिन्सेसकडून अर्जुन तिच्या दुसऱ्या गालावर किस करून बोलतो. आता अर्जुन आणि रुपाली खूप खुश असतात. त्यांचं बेबी आल्यामुळे ते एकमेकांवरती आता खूप प्रेमही करत असतात आणि खूप खुशही असतात. गुड नाईट रुपाली सुद्धा अर्जुन आणि बेबीला किस करत गुड नाईट बोलते. बराच उशीर झाला होता म्हणून रुपाली बेबीला मांडीवर घेऊन पुन्हा फीड करते आणि एक मांडी हलवून तिला झोपी घालते. तसं दूध पीत बेबी सुद्धा लगेच झोपून जातं. बेबीला झोप लागल्यावर अर्जुन तिला उचलून तिच्या पाळण्यात झोपवतो आणि त्याची नेट बंद करतो. पाळणा त्याने बेडच्या अगदीच जवळ ठेवला होता, म्हणजे बेबीला रात्री जाग आली की लगेच त्यांना कळेल म्हणून. बेबीला झोपून अर्जुन बेडवर झोपला की रुपाली लगेचच त्याच्या मिठीत शिरून झोपते. तुला पेन वगैरे झालं तर सांग, अर्जुन तिला मिठीत घेत तिच्या कपाळावरती किस करत बोलतो. कारण तिचे टाके ताजे होते. तिला मिठीत घेतल्यावर पोट आणि कंबर दुखेल म्हणून अर्जुन रुपालीला आधीच सगळं काही बोलतो. डोळे बंद ठेवूनच हुंकार भरते रुपाली आणि त्याच्या मिठीत गेल्याबरोबरच तिला झोप लागली होती लगेचच, कारण ती दिवसभर खूप थकली होती. तर चला, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. येथेच थांबूया. धन्यवाद.